रायगड जिल्ह्यात काल रात्रीभरपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली। कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। रोहा शहरातील कुंडलिका नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जोरदार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। सावित्री नदी दुथडी भरून वाहतीये। पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहिला तर नदीला पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। एनडीआरएफची टीम देखील सावित्री नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे। रायगडमध्ये पाली इथे मुसळधार पाऊस झालेला असून पाली खोपोली राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। रायगडहून पुणे द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या पाली इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे। तसंच अंबा नदीला पूर आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी गणेश महापरळकरनं। रायगड जिल्ह्याला येत्या 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये रायगडमध्ये अनेक भागांमध्ये आता नद्यांची पातळी ही धोका पातळीमध्ये पूर्ण इशारा पातळीनंतर धोका पातळीमध्ये आता पूर्ण ओलांडलेली दिसते। आणि याच्यामध्ये आपण बघताय की पाली खोपोली मार्गावरचा हा जो मुख्य राज्यमार्ग आहे तो देखील आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत नागोठण्याजवळील अंबा नदीनं देखील संपूर्ण शहराला घेराव घातलेला आहे। तीच अंबा नदी आता याच पाली मार्गावरनं वाहते आणि याच पाली मार्गावर असणाऱ्या याच पाली खोपोली मार्गावर संपूर्ण रस्त्याला पाण्याचा वेढा घातलेला आहे। अनेक बाईकस्वार देखील बघताय आपण पाण्याचा आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासन असेल त्या ठिकाणी तैनात आहेत। पोलिसांनी देखील आता संपूर्ण वाहन चालक असतील किंवा प्रवाशांना असतील त्याचा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। संपूर्ण या भागामध्ये हा जो शेतीचा भाग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी राजा देखील आता मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला दिसतंय। गणेश महापरळकर, एबीपी माझा, रायगड। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा